मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाच्या माध्यमातून सातत्याने कारवाई केली जाते। 2024 मध्ये 4342 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 246 चालक दोषी आढळले। एका प्रकरणात न्यायालयाने 37,500 रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली। तसेच अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून 25 वर्षापर्यंत लायसन्स नाकारण्याची तसेच पालकांना 3 वर्षे कारावास आणि 25,000 रुपये दंडाची तरतूद आहे। नुकतेच झालेल्या कारवाईत 8 अल्पवयीन चालक व त्यांचे पालक दोषी आढळले असून त्यांना प्रत्येकी 30 ते 32 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय। वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।